हाय फ्रेंड, वेलकम टू द SOC क्लासेस टेक. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे क्लास 8 सायन्स लेसन 3 पार्ट 1 फोर्स अँड प्रेशर. ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला फोर्स आणि प्रेशर काय आहे हे बघायचं आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ क्रमांक 1 आणि सर्व व्हिडिओ वर्ग 8चे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, आता सुरुवात करूया. मित्रांनो, आपल्याला बघायचं आहे की फोर्स. तर मित्रांनो, फोर्स आणि प्रेशर. मित्रांनो, फोर्स म्हणजे काय? तर मित्रांनो, फोर्स म्हणजे काय? फोर्स म्हणजे असं एखादं माध्यमाबद्दल म्हणूया की त्याद्वारे आपण काय करू शकतो, एखाद्या गोष्टीमध्ये बदल घडवून आणू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, एक वस्तू आहे, ती एका जागेवर ठेवलेली आहे. तिला जर आपल्याला मोशनमध्ये आणायचं असेल, गतीमध्ये आणायचं असेल, तर आपल्याला काय करावं लागेल? तर आपण त्याला काहीतरी बल लावावं लागेल, फोर्स लावावं लागेल. त्यावेळेसच काय होईल, तिचं मोशनमध्ये येईल किंवा तिचं काही मुवमेंट होईल. तर मित्रांनो, त्यालाच आपण फोर्स म्हणूया. तर मित्रांनो, इथं आपल्या या लेसनमध्ये जो थर्ड लेसन आहे त्याचं नाव आहे फोर्स आणि प्रेशर. याच्यामध्ये आपल्याला दोन फोर्सचे प्रकार दिलेले आहेत. एक आहे कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. बघा मित्रांनो, कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस म्हणजे काय? तर त्या नावामध्ये त्याचं उत्तर आहे. कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय? ज्यावेळेस आपण फोर्स अप्लाय करतो, ज्यावेळेस बल आपण प्रवृत्त करतो, त्यावेळेस दोघांमध्ये कॉन्टॅक्ट होतो. दोघांमध्ये काय होतो? कॉन्टॅक्ट होतो. त्याला म्हणायचं आपण कॉन्टॅक्ट फोर्सेस. नॉन कॉन्टॅक्टमध्ये काय तर त्याच्यामध्ये कोणताच कॉन्टॅक्ट होत नाही, पण फोर्स मात्र तिथं असतो. ठीक आहे, त्याची डेफिनेशन आपण बघणार आहे, पण त्यात अगोदर काही आपण एक्झाम्पल बघूया. तर बघा मित्रांनो, अ कार मुव्हिंग फॉरवर्ड व्हेन अ मॅन अप्लाइड अ फोर्स. एक कार उभी आहे, तिला जर एखाद्या व्यक्तीने ढकललं तर ती कार कशी जाईल? समोर जाईल. कार मुव्हिंग फॉरवर्ड व्हेन अ मॅन अप्लाइड अ फोर्स. ज्यावेळेस त्यावर आपण एखादा फोर्स अप्लाय करणार, म्हणजे बघा, डायरेक्ट फोर्स लागलेला आहे. त्या व्यक्तीने काय केलं? त्याचं मस्क्युलर फोर्स म्हणजे त्याच्या अंगामधली ताकद काय केलेलं आहे? त्या गाडीला लावलेली आहे, म्हणजे डायरेक्ट कॉन्टॅक्ट झालेला आहे. म्हणजे याला आपण म्हणता येईल की हा कॉन्टॅक्ट फोर्स आहे. कोणता फोर्स आहे? हा कॉन्टॅक्ट फोर्स आहे. देन डॉग इज पुल्ड हिज मास्टर. बघा, डॉग काय करत आहे? त्या व्यक्तीला ओढत आहे. याचा अर्थ कशाने ओढत आहे? त्यांना दोरी बांधलेली आहे, ऐक नाही, त्याच्या मधामध्ये. म्हणजे हा एक डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे. तर याला सुद्धा आपण म्हणू शकतो की हा कॉन्टॅक्ट फोर्स आहे. त्यानंतर बघा, बॉय प्लेइंग विथ अ फुटबॉल. एक मुलगा आहे, फुटबॉल खेळत आहे. हे किक द फुटबॉल. त्याने त्या फुटबॉलला किक मारलेली आहे. देन बघा मित्रांनो, किक मारली म्हणजे काय? डायरेक्ट कॉन्टॅक्ट झालेली आहे. त्याचा लेगचा आणि बॉलचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट झालेला आहे. म्हणजे इथं सुद्धा कोणता फोर्स आहे? तर कॉन्टॅक्ट फोर्स आहे. तर कॉन्टॅक्ट फोर्स असण्यासाठी मित्रांनो काय? तर देर इज अ इंटरॅक्शन बिटवीन द टू थिंग्स. दोन वस्तूमध्ये इंटरॅक्शन होणं अतिशय महत्त्वाचं आहे. तेव्हाच आपण म्हणूया की त्याला कॉन्टॅक्ट फोर्स. त्यानंतर बघा मित्रांनो, आपल्याला बघायचं की कॉन्टॅक्ट फोर्स काय आहे, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स काय आहे. तर बघूया त्याची डेफिनेशन काय आहे. तर मित्रांनो, हे जर तुम्हाला क्लिअर दिसत नसेल, लिहून घ्यायचं असेल, तर तुम्ही काय करू शकता? हा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा याची क्वालिटी तुम्ही वाढवा, जेणेकरून तुम्हाला हे लिहिलेलं आहे हे क्लिअर दिसेल. तर बघा मित्रांनो, अ फोर्स ॲक्ट थ्रू अ डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ ऑब्जेक्ट बाय वन मोर ऑब्जेक्ट सच ॲज अ फोर्स इज कॉल्ड ॲज कॉन्टॅक्ट फोर्स. कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय? ज्याच्यामध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट घडून येतो. याच्यामधून काय? डायरेक्ट कॉन्टॅक्ट घडून येतो, त्याला आपण म्हणतो कॉन्टॅक्ट फोर्स, जसं की अगोदर आपण बघितलं. ठीक आहे. त्यानंतर आहे मस्क्युलर फोर्स इज अन एक्झाम्पल ऑफ द कॉन्टॅक्ट फोर्स. मस्क्युलर फोर्स हे सुद्धा एक कॉन्टॅक्ट फोर्स एक्झाम्पल आहे. फॉर एक्झाम्पल बघा, तुम्ही काहीतरी उचलत आहात, लिफ्टिंग काहीतरी उचलत आहात, म्हणजे तुमच्या हाताची ताकद तिथे लागलेली आहे, तुमचं मस्क्युलर फोर्स तिथे लागलेला आहे, म्हणजे तुमचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट त्या ऑब्जेक्टसोबत झालेला आहे, म्हणजे तो कसा फोर्स आहे? तर कॉन्टॅक्ट फोर्स आहे. देन आहे पुशिंग. काहीतरी तुम्ही पुश करत आहात, इथं सुद्धा डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे, म्हणजे आपण याला म्हणूया हा कॉन्टॅक्ट फोर्स आहे. देन पुलिंग, हा सुद्धा कोणता आहे आपला? तर कॉन्टॅक्ट फोर्सच आहे. तर बघा मित्रांनो, तर हे सर्व कॉन्टॅक्ट फोर्स काय आहे ते तुम्हाला नक्की समजलं असेल. त्यानंतर आपण बघूया नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय? अ फोर्स इज अप्लाइड बिटवीन द टू ऑब्जेक्ट इवन इफ द टू ऑब्जेक्ट आर नॉट इन अ कॉन्टॅक्ट, सच अ फोर्स इज कॉल्ड ॲज अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. म्हणजे बघा, ज्यावेळेस हा फोर्स अप्लाय होतो त्यावेळेस त्या दोन ऑब्जेक्टमध्ये कुठलाही कॉन्टॅक्ट नसतो. तुम्ही म्हणाल जर कॉन्टॅक्ट होत नसेल तर फोर्स कसा अप्लाय होणार? तर मित्रांनो,
बघा, अ कॉकोनट इज फॉलिंग फ्रॉम द कॉकोनट ट्री. बघा, तुम्ही बघितलं असेल की नारळ एखाद्या झाडावरून जर खाली पडलं तर मित्रांनो तो खालीच का पडते, वरती का जात नाही, आजूबाजूला का जात नाही, ते सरळ खालीच काय. ते याच्या मागं सुद्धा एक रिझन आहे, ते म्हणजे आहे ग्रॅव्हिटी. तर ग्रॅव्हिटी काय, तर हा फोर्स आहे, अट्रॅक्शन फोर्स आहे. हा कोणता फोर्स आहे, पृथ्वीचा आपल्या अट्रॅक्शन फोर्स आहे. तर पृथ्वी काय करते, कुठल्याही ऑब्जेक्टला तिच्या सेंटरकडे ओढत असते. तर मित्रांनो आता बघा, मला सांगा मित्रांनो, तो कॉकोनट आणि पृथ्वी याच्यामध्ये काही संपर्क आहे का, कुठला कॉन्टॅक्ट आहे का, तर नाही. इवन दो दॅट ॲपल किंवा दॅट कॉकोनट इज फॉलिंग डाऊन, तरी सुद्धा ते काय करते, खाली पडत आहे. आपण ॲपल घेऊया किंवा कॉकोनट घेऊया, नो प्रॉब्लेम. ओके, तर याला आपण म्हणूया नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. ओके, देन व्हेन अ कॉम गेट रब अगेन्स्ट द हेअर, ज्यावेळेस आपण कंगवा आपल्या केसाला घासतो, द स्मॉल पीस ऑफ द पेपर केप्ट ऑन टेबल गेट अट्रॅक्टेड. ज्यावेळेस काही कागदाचे तुकडे जर आपण ठेवलेले असतील टेबलवर, तर ते काय करतात, त्या घासलेल्या कंगव्याकडे आकर्षित होतात. दे गेट अट्रॅक्टेड. वाय दिस आपण असं का होते, तर मित्रांनो ज्यावेळेस आपण कंगवा घासतो त्याच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जनरेट होतो. त्याच्यामुळे जे पेपर आहेत, पेपरचे तुकडे आहेत, ते काय करतात, त्याच्याकडे आकर्षित होतात. तर बघा मित्रांनो इथं मॅग्नेटिक फोर्स, ठीक आहे, त्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, देन ग्रॅव्हिटी. सो दीज आर द टाईप ऑफ द नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. मित्रांनो ग्रॅव्हिटेशन फोर्स झालं, त्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ज्यावेळेस आपण कंगवा घासतो त्यावेळेस निर्माण होतो. त्यानंतर एखादा सफरचंद किंवा ॲपल सफरचंद किंवा त्या कॉकोनट वरतून खाली पडत आहे, तर इथं कोणकोणते फोर्सेस आहेत, हे सर्व कोणते आहेत, तर नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस आहेत. त्यानंतर आहे मित्रांनो फ्रिक्शनल फोर्स. आता मित्रांनो फ्रिक्शनल फोर्स हा सुद्धा कॉन्टॅक्ट फोर्सेस आहे, कारण फ्रिक्शन होण्यासाठी कॉन्टॅक्ट अतिशय महत्त्वाचा आहे. कॉन्टॅक्ट होत नसेल तर फ्रिक्शन होणार नाही. When a ball is kept on a table and you push a little, it move ahead and get slow and stop. बघा मित्रांनो एक बॉल ठेवलेला आहे आणि तो चेंडू काय करतोय, ज्यावेळेस आपण त्याला ढकलतोय तो थोडा समोर जातोय, नंतर त्याचा स्पीड कमी होईल आणि नंतर तो थांबेल. असं का होते, आपण तो फोर्स लावला पण तो समोर जाऊन थांबला का, तर याच्या मागचं कारण आहे मित्रांनो फ्रिक्शनल फोर्स. कारण ज्यावेळेस आपण त्याला फोर्स लावला त्यावेळेस तो ऑब्जेक्ट म्हणजे तो चेंडू आणि टेबल यांच्या दोघांमध्ये फ्रिक्शनल फोर्स निर्माण झाला. त्याच्यामुळे त्याची पॉवर कमी झाली, त्याचा फोर्स कमी झाला, त्याच्यामुळे नंतर तो थांबलेला आहे. अ कार रनिंग ऑन अ प्लेन रोड ट्रॅव्हल सम डिस्टन्स अँड स्टॉप आफ्टर द इंजिन स्विच ऑफ. ज्यावेळेस आपण गाडीचं इंजिन बंद केलं त्यानंतर गाडी थोड्या समोर जाते नंतर थांबते. असं का होते, कारण तिथं सुद्धा एक फ्रिक्शनल फोर्स असतो. कशामध्ये, जमिनीमध्ये आणि त्या रोडमध्ये आणि त्या टायरमध्ये, पण तिथं सुद्धा एक फ्रिक्शनल फोर्स आपल्याला दिसतो. इन द absence ऑफ फ्रिक्शनल फोर्स द ऑब्जेक्ट वुड हॅव रिमेन इन द मोशन. जर मित्रांनो फ्रिक्शनल फोर्स नसेल तर काय होईल, तर तुम्ही सांगू शकाल का मित्रांनो, फ्रिक्शनल फोर्स नसेल तर काय होईल, कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला आता लिहायचं आहे. चला लिहा. तर मित्रांनो फ्रिक्शनल फोर्स नसेल तर काय होईल, तर मित्रांनो फ्रिक्शनल फोर्स नसेल तर कोणताही ऑब्जेक्ट असेल तर तो मोशनमध्ये असेल, म्हणजे गतीमध्ये असेल तर तो गतीमध्येच राहील, तो कधीही थांबणार नाही. हे ध्यानात ठेवा मित्रांनो, तो कधीही थांबणार नाही, तो त्या गतीमध्येच राहील. पण तिथं फ्रिक्शनल फोर्स असेल तर तो काही वेळाने थांबेल, त्याची गती मंद होईल. ऑल ऑब्जेक्ट इन द मोशन हॅव अ फ्रिक्शनल फोर्सेस ॲक्टिंग ऑन देम विच आर ॲक्टिंग इन द डायरेक्शन अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ द मोशन. तर मित्रांनो प्रत्येक मोशन मधला ऑब्जेक्ट त्याला काय असतो, तर त्याला फ्रिक्शनल फोर्स असतो. म्हणजे जिथं कुठं मोशन असते तिथं फ्रिक्शनल फोर्स असते. आणि फ्रिक्शनल फोर्स कसा असतो, डायरेक्शन ऑफ मोशन, म्हणजे ज्या डायरेक्शन ऑब्जेक्ट जात आहे त्याच्या विरुद्ध दिशेने ॲक्ट होत असतो. फॉर एक्झाम्पल गाडी जर समोर जात असेल, ठीक आहे, या डायरेक्शनने जात असेल तर तो फ्रिक्शनल फोर्स त्याच्या अपोजिट ॲक्ट होतो. ज्यावेळेस फोर्स अपोजिट ॲक्ट होतो त्याला आपण फ्रिक्शनल फोर्स म्हणतो. आणि जर तो अपोजिट झाला नसता तर तिथं फोर्स कॅन्सल झाला नसता आणि तो ऑब्जेक्ट थांबला नसता. तर मित्रांनो फ्रिक्शनल फोर्स हा प्रत्येक मोशनमध्ये असणाऱ्या ऑब्जेक्टमध्ये असतो, तिथं घडून येतो आणि तो मोशनच्या अपोजिट असतो. ध्यानात ठेवा मित्रांनो. त्यानंतर आपल्याला बघायचं मित्रांनो बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्सेस काय असतात. तर मित्रांनो एकदम सोपं आहे, बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्स म्हणजे काय असतात. बघा मित्रांनो बाजूला आपण एक टेबल घेतलं आहे, टेबलवर एक बॉक्स ठेवलेला आहे
आणि बॉक्सच्या दोन्ही बाजूला 2 पॅन आपण सोडलेले आहेत. दोन्ही पॅनमध्ये आपण सारखं वेट टाकलेलं आहे. एकामध्ये आपण 5 किलो टाकलेलं आहे, दुसऱ्यामध्ये सुद्धा आपण 5च किलो टाकलेला आहे. इकडं 5 इकडं 5. याचा अर्थ काय होणार, तो बॉक्स हलणार नाही, तो बॉक्स स्टेशनरी राहणार, रेस्टमध्ये राहणार. बरोबर आहे. पण आपण एकीकडचं 5 किलोचं वेट काढून घेतलं, एकीकडे 5 किलो राहू दिलं, तर काय होईल मित्रांनो, एकीकडे फोर्स जास्त लागेल म्हणजे एकीकडे कमी आहे, म्हणजे याला म्हणायचं आपण अनबॅलन्स फोर्स. याला काय म्हणायचं आपण, अनबॅलन्स फोर्स. त्याच्यामुळे जो बॉक्स आहे तो जास्त वजन आहे तिकडे सरकायला सुरुवात करेल, म्हणजेच इकडं. ठीक आहे. ज्यावेळेस आपण दोन्हीकडे सेम वेट टाकणार त्याच्यामुळे बॉक्स रेस्टमध्ये राहणार, त्या बॉक्समध्ये कुठली मुवमेंट होणार नाही, याला म्हणायचं आपण बॅलन्स फोर्स. ते कन्सेप्ट नेमका काय आपण सांगतो हे तुम्हाला समजलं असेल. बॅलन्स फोर्स म्हणजे काय आणि अनबॅलन्स फोर्स म्हणजे काय. तर मित्रांनो, त्यानंतर आपल्याला बघायचे काही 3 पॉईंट आहेत, ते आपण बघूया. इफ द सेव्हरल फोर्सेस आर अप्लाय ऑन अ ऑब्जेक्ट इन द सेम डायरेक्शन, द फोर्स इक्वल टू द ॲडिशन ॲक्ट ऑन द ऑब्जेक्ट. हे मित्रांनो बघा, एक ऑब्जेक्ट मी ठेवलेला आहे इथं आणि याच्यावर वेगवेगळे फोर्स अप्लाइड होत आहे. ठीक आहे. आहे 5, आहे 10 न्यूटन, आहे 15 न्यूटन. तर याच्यावर जो फोर्स असेल, ठीक आहे, आता याच्यावर जो फोर्स आहे तो किती असेल, तर ते काय असेल, या सगळ्यांची ॲडिशन असेल. म्हणजे 5 + 10 + 15 मीन्स 30, म्हणजे टोटल फोर्स आहे 30. बरोबर आहे, कारण ते एकाच डायरेक्शन आहे. जर एकाच डायरेक्शन असेल तर सगळ्या फोर्सची ॲडिशन करायची. सगळे फोर्स एकाच डायरेक्शन आहेत, ठीक आहे, म्हणजे त्यांची ॲडिशन करायची. पण जर काही फोर्स, हा ऑब्जेक्ट आहे, काही फोर्स असा आहे इकडे लागतोय आणि काही फोर्स असा लागतोय, हा आहे 15 न्यूटन आणि आहे 5 न्यूटन. तर मित्रांनो, तर याच्यामधला जो फोर्स असणार आहे तो असणार आहे 15 - 5 करा, राहतील 10. आणि 10 फोर्स कोणता आहे, तर हा म्हणजे ह्या डायरेक्शननं 10 न्यूटन फोर्स ॲक्ट होईल. तर यालाच म्हणतो, इफ द 2 फोर्सेस आर अप्लाइड ऑन द ऑब्जेक्ट इन द डायरेक्शन अपोजिट इच अदर, द फोर्स इज इक्वल टू देअर डिफरन्सेस ॲक्ट ऑन द ऑब्जेक्ट. फोर्स इज एक्सप्रेस इन द मॅग्निट्यूड अँड द डायरेक्शन. फोर्स इज वेक्टर क्वांटिटी. तर मित्रांनो, फोर्स काय आहे, वेक्टर क्वांटिटी आहे, कारण फोर्सला मॅग्निट्यूड पण आहे आणि डायरेक्शन पण आहे. ज्या क्वांटिटीला मॅग्निट्यूड असते आणि डायरेक्शन पण असते त्याला आपण वेक्टर क्वांटिटी म्हणतो. ज्या क्वांटिटीला फक्त मॅग्निट्यूड असते त्याला आपण म्हणतो स्केलर क्वांटिटी. तर मित्रांनो, हे सर्व आपण बघितलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हा व्हिडिओ क्रमांक 1 होता. व्हिडिओ क्रमांक 2 बघण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायचं आहे, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे. काही प्रश्न असेल तर नक्कीच व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे, किंवा तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 86 57 33 22 80.